मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सीपीआरमध्ये विविध विकास कामांचं 9 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि विविध विभागातील समन्वयाची तयारी तपासण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी सीपीआर रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण लागू केलंय। त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत शासकीय वाहनाव्यतिरिक्त सर्व खासगी वाहनांना रुग्णालय परिसरात प्रवेश बंद राहणार आहे। सुमारे 200 कोटी रुपये खर्चून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या सर्व इमारती आणि संपूर्ण परिसराचं नूतनीकरण करण्यात आलंय। सुमारे 1.5 वर्ष ही कामं सुरू होती। आता हे काम पूर्णत्वाला आलं असून सीपीआरच्या विविध विकास कामांचं लोकार्पण 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आणि विविध विभागातील समन्वयाची तयारी पाहण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण लागू करण्यात आलंय। त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व खासगी दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना रुग्णालय परिसरात प्रवेश बंद राहणार आहे। रुग्णसेवा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाही याची दक्षता घेतली असून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनं, पोलीस, सुरक्षा आणि इतर आपत्कालीन सेवांची वाहनं, अधिकृत पासधारक शासकीय वाहनं तसंच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाईल। रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांनी वाहतूक नियंत्रण सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।